पुढे जायचं असल्यामुळे मी कार्यक्रमाचे सगळे शिष्टाचार सोडून त्यांना विनंती केली की मी पहिलं बोलतो, म्हणजे मला जाता येईल. मला अंबळनेरला एका महत्त्वाच्या कामानिमित्त पोहोचायचं असल्यामुळे मी विनंती सगळ्या आयोजकांना केली. खरं तर माझ्या हातून जीवन गौरव पुरस्कार आपल्याला दिलीपदादा दिलेला आहे. जीवन गौरव पुरस्कार देण्याइतका मी नक्कीच मोठा नाही, कारण जीवन गौरव म्हणजे ज्यांनी संपूर्ण आयुष्य एखाद्या विषयासाठी दिलं असेल त्या व्यक्तीला त्याच्या जीवनभर केलेल्या कार्याचा एक सन्मान म्हणून आज आपण या ठिकाणी जीवन गौरव पुरस्कार दिलेला आहे. आणि म्हणून निश्चितच मी तो पुरस्कार देण्याइतका मोठा जरी नसलो तरी त्या पुरस्कारामुळे आता मी माझ्यावर जबाबदारी वाढलेली आहे असं मी मानतो. आणि निश्चितच आपलं अभिनंदन दिलीपदादा मी या निमित्ताने करतो की महात्मा फुले शिक्षक परिषदेने त्याच्या नाशिक विभागाने एवढा चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आणि खरं तर आज येण्याचं कानडे सरांना मी म्हणालो होतो की थोडंसं अवघडच आहे. शिंदे सरांना, कानडे सरांना सगळ्यांना मी म्हणालो की थोडं अवघड आहे, पण ब्रिगेडियर सुधीर सावंत सरांना भेटता येईल म्हणून मी खऱ्या अर्थाने आज या कार्यक्रमाला येण्याचा निर्णय घेतला. कारण आपल्याबद्दल मी फक्त आपली पहिलीच भेट तशी आहे, आपल्या कामाची आमची ओळख आहे आणि आपल्याबद्दल एक प्रचंड आदर माझ्या मनामध्ये असल्यामुळे मी आज या कार्यक्रमाला येण्याचा निर्णय घेतला. कारण आपल्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे, इतक्या मोठ्या लोकांना पुरस्कार दिला जाणार आहे आणि इतक्या मोठ्या संख्येने म्हणजे सरपंचांपासून तर विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचा पुरस्कार या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा होतोय. खरं तर तुमच्या सगळ्यांचं सत्कार करेपर्यंत थांबायला मला आवडलं असतं, परंतु आज वेळेअभावी मी थांबू शकत नाही. पण निश्चितच माझ्या शुभेच्छा आपल्या या सगळ्या कामामध्ये आहेत. माझी जिथं जिथं मदत कोणत्याही क्षेत्रात कुठेही माझी मदत तुम्हाला आवश्यक वाटली तर निश्चित आपण मला आठवण करा. मी निश्चितपणे आपल्या मदतीसाठी या ठिकाणी उभा राहील. जे काम आपण सुरू केलेलं आहे आपापल्या क्षेत्रामध्ये ते काम पुढे घेऊन जाण्यासाठी जिथं जिथं माझा हातभार त्याच्यामध्ये लावता येईल तो लावण्याचा मी निश्चितपणाने प्रयत्न करेल याची मी आपल्याला ग्वाही देतो. आज या कार्यक्रमासाठी कानडे साहेब, DYSP कानडे साहेब उपस्थित आहेत, त्याचबरोबर व्यंकटराव जाधव सर उपस्थित आहेत, शिवाजीराव पाटील सर उपस्थित आहेत, कानडे सर आहेत, पूजाताई खडसे या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांचं खरं तर मी या निमित्ताने स्वागत करतो. आपण सर्वांनी एक अतिशय उत्तम असा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केला आणि इतका सुंदर निवड तुम्ही राज्यस्तरीय नागरी रत्न पुरस्कार यांची निवड केलेली आहे. मी सहज त्याच्यावर नजर टाकत होतो तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लोकांचा पुरस्कार आहे. म्हणजे बुलढाण्यापासून, नंदुरबार पासून अनेक जिल्ह्यांमधले लोकांना आपण दिलेला आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत. म्हणजे शिक्षक पण आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत, शेतीमध्ये काम करणारे लोक आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा माझ्या वतीने शुभेच्छा देतो. हा पुरस्कार निश्चितच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्या क्षेत्रामध्ये अजून काम करण्याची प्रेरणा देईल अशी मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल सर्व संयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.